तर माझा जाण्याचा अजून एक महत्त्वाचा उद्देश होता की यूथ जो आहे तो आपल्याशी कनेक्ट झाला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही बघा, दुर्दैव असं आहे, आपल्या पुणे परिसरातील काही लोकांना ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही आहेत. तर मग माझ्यासारखा पुरुषोत्तम महाराज कधी लोकांना माहिती असणार आहे? नाही माहिती ना. मग आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी अशा एका व्यासपीठावर जाणं गरजेचं आहे की ज्या व्यासपीठाकडे लोक पाहतात, कुतूहलाने पाहतात, त्याच्यातली भांडणं असतील त्याच्यासाठी पाहतात. म्हणून मी त्या व्यासपीठाचा स्वीकार केला आणि मी तिथे गेलो. बघा ना, गेलेला क्षण परत येणार आहे का? नाही घेणार. म्हणजे सगळं अस्थिर आहे माणसाचं जीवन. आद्य शंकराचार्य म्हणतात, अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्रदारश्च धर्मकीर्ती द्वयोस्थिरा. आता मी अतिशोक्ती वाटेल, आज त्याचा म्हणजे आज 18 तारखेला त्याचा वाढदिवस आहे. रात्री तो माझ्या स्वप्नात आला होता. अरे. आणि असं पडलाय आणि मी त्याला भेटायला गेलोय आणि तो माझ्याशी असं एकदम शांतपणे गप्पा मारतोय. माऊली, मी फार थकलोय, पण मला माझे फॅन येत आहेत ना, तर ते फॅन म्हणजे माझ्यासाठी देवेत, मला सगळ्यांना भेटायचं आहे. खूप इंटरव्ह्यूजमध्ये म्हणलं की निकी टिश्यूचा पण इश्यू करते. खूप इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगितलं. तर ते निकी अगोदर एक सीझन करून आलेली हिंदीचा, त्याच्यामुळे तिला माहिती होतं की आपण काय केल्यानंतर काय दिसणार आहोत, काय दिसणार आहेत. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, उलट ते आमच्या अंगावर यायचं. मी शेवटच्या दिवशी तिला बोललो पण, अगं तू मेंटल टॉर्चर करते म्हणलं, माणूस वेडा व्हायचा म्हणलं याच्यामुळं. पण मला वाटलं पण नव्हतं की कधी मी त्या बिग बॉसचा असा भाग होईल म्हणून. पण माऊलींच्या मनात जे असतं ते होतं. नमस्कार, मी आशिष आणि कल्लाकारच्या या नव्या कोऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त पारायण पुरुषोत्तम दादा पाटील. दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय. खरं तर खूप दिवसांपासून तुम्हाला भेटायची इच्छा होती आणि अशा पद्धतीने आज भेट होती. कसे आहात तुम्ही? मस्त, एकदम छान. नुकताच बिग बॉस मराठी सीझन 5 झाला आणि त्यातनं तुम्ही सर्वजण आता बाहेर आला आहे आणि सर्वांना भेटणं चालू आहे. तुमची आता सर्वांची लाईफ एक तुम्ही वेगळ्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर आहे. तर तुम्हाला बिग बॉस याआधी माहिती होता? हो, मला बिग बॉस माहिती होता. मी सीझन 3 पूर्ण फॉलो केला होता आणि त्याच्यामधले काही स्पर्धक माझे मित्र पण आहेत आणि त्यातही सीझन 2 जो होता तर त्याच्यामध्ये माझा मित्र, अनेक मित्र, म्हणजे आत्ता ह्या 4 सीझन अगोदर ह्याच्यापूर्वी झाले त्याच्यामध्ये पुष्कर असेल, मेघाताई असेल किंवा असे आहेत. त्याच्यामुळे मी फॉलो करत होतो पण इतका नव्हतो करत. आता स्वतः मीच त्या कार्यक्रमातला एक भाग झालो. पण तुम्ही स्वतः कधी तुम्हाला विचारलं जाईल बिग बॉससाठी असं कधी वाटलं होतं तुम्हाला? असं नव्हतं वाटलं, पण एकतर मी स्वतः, म्हणजे हे मी तुमच्याच पहिल्या पॉडकास्टला सांगतोय, मी माझ्या घरामध्ये हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो. म्हणजे माझ्या भावाला आणि माझ्या भावाच्या मुलीला स्वराला खूप आवडतो हा कार्यक्रम. ती लहान आहे पण ती पाहत असते कार्यक्रम. तर मी त्यांना बोलायचो, अरे तुम्ही कोणता कार्यक्रम पाहताय, कोणता कार्यक्रम असं काय की ज्याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी भांडण आहे किंवा असा कार्यक्रम पाहताय. आणि मी असं बोलून गेलो. मला वाटलं पण नव्हतं की कधी मी त्या बिग बॉसचा असा भाग होईल म्हणून. पण माऊलींच्या मनात जे असतं ते होतंच. पण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला की आता हे जायचंच आहे तुम्हाला, तर तुम्ही स्वतः बोललात की तुम्हाला जायचं आहे की तुम्हाला समोरून अप्रोच करण्यात आलं? नाही, मला समोरून अप्रोच करण्यात आलं. म्हणजे ते असंच की माझ्या सोशल मीडियावर एक नंबर आहे, तर त्याच्यावर मला मेसेज आले. माझा तो नंबर माझ्याकडे नसतो, माझ्या ड्रायव्हरकडे असतो किंवा माझ्यासोबत कोणी व्यक्ती असेल त्यांच्याकडे असतो. तर मी त्यावेळेस कार्यक्रमाच्या खूप धावपळीमध्ये होतो. ज्यावेळेस त्यांचे मेसेज मला येत होते तर मला माझ्या ड्रायव्हरने 2-3 वेळेस सांगितलं की दादा असे मेसेज येत आहेत, तुम्ही जरा पाहता का? मी म्हटलं जाऊ दे रे, काहीतरी असतील, नको पाहायला. मग एका रात्री एक साधारणपणे 8-8:30 वाजता मला मेसेज आला की आम्हाला तुम्हाला परत, म्हणजे त्यावेळेस मोबाईल माझ्याकडे होता, रियालिटी शोसाठी तुमच्यासोबत आम्हाला बोलायचं आहे. तर मग मी त्यांना रिप्लाय केला की कोणता रियालिटी शो? तर मग मला तिकडून सांगण्यात आलं बिग बॉस मराठी. तरी पण मला विश्वास बसत नव्हता की इतकं कसं काय, आपण कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न केलेला नाही आहे तिथपर्यंत जाण्यासाठी, पण तरी देखील आपल्याला विचारलं जातं आहे. मग जेव्हा मी फोनवर संबंधित त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मग कळलं की बाबा चला आपल्याला करूयात मग असं. पण निर्णय घेताना तुम्हाला असं कुठे वाटलं का की जर तुम्ही गेलात शोमध्ये आणि तिकडनं बाहेर आल्यानंतर जी तुमची आत्ता समाजामध्ये इमेज आहे, तुम्ही एक समाज प्रबोधनकार आहात, कीर्तनकार आहात आणि त्याचा काही वेगळा परिणाम होईल किंवा लोक तुमच्याकडे काय याने बघतील असं काही तुम्हाला वाटलं? हो, वाटली ना मला. म्हणजे मनामध्ये तो विचार आला माझ्या. कारण की कसं असतं की हा कार्यक्रम आत्ता जर आपण पाहिलं तर हा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये पण खूप पाहिला गेला. बरोबर. मग आत्ता बिग बॉसचा विनर सूरज चव्हाण असेल, घनश्याम असेल, अंकिताताई असेल, DP दादा असेल किंवा मी असेल,
तर आम्ही सतत ग्रामीण भागामध्ये वावरणारी माणसं आहोत. तर ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम ह्या सीझनला इतका पाहिला गेला आहे, तर आता प्रत्येक घराघरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. पण अगोदर जर थोडासा विचार केला तर आजही ह्या कार्यक्रमाच्या विषयी असं मत लोकांचं असतं की त्या कार्यक्रमामध्ये भांडण असतं, त्या कार्यक्रमामध्ये वाद असतात, कोणीही कोणत्याही अपशब्दांमध्ये एकमेकांना बोलतो, तर कोणी कोणाचाही अपमान करू शकतो तिथे. तेवढी जी आपली प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा ठेवली जात नाही, असा एक मनामध्ये विचार होता. पण त्याच्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत त्याच्यावर काही परिणाम होतील का हा मनामध्ये विचार येत होता. पण मी निश्चित केलं होतं की मला जायचं आहे. शेवटी आपण काय निश्चित करतो, आपण काय ठरवतो हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला माहीत होतं की जाण्याआधी की तुमच्यासोबत घरात कोण कोण असणार आहे? नाही, काहीच नव्हतं माहिती मला. काहीच नाही. म्हणजे घरामध्ये अगदी तुम्हाला मला एक 5-6 महिन्यापासून असं वाटायचं की म्हणजे मला संगीत खूप आवडतं, मी गाणं मला ऐकायला खूप आवडतं. तर आपल्या सर्वांचाच ना, म्हणजे फर्स्ट इंडियन आयडल अभिजित सावंत, तर मला आत्ता सोशल मीडियावर मी त्याचे एवढ्यात खूप व्हिडिओ पाहायचो किंवा यूट्यूबला त्याची गाणी वगैरे ऐकायचो. तर मला असं वाटलं होतं की कधीतरी आपण अभिजित सावंतला भेटू का म्हणून. तर मी जेव्हा घरात प्रवेश केला तर अभिजित दादाच माझं स्वागत करायला आला. तर मला ते एकदम सरप्राईज होतं. वर्षाताई एक मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत की एका कालावधीमध्ये वर्षाताईंच्या अभिनयाचं गारुड हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रावर होतं. तर अशा वर्षाताई आपल्यासोबत आहेत, तर मला एकदम सरप्राईज होतं. परत पॅडी दादा की जो त्याच्या विनोदाने आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो, तो होता घरामध्ये. तर हे मला माहिती नव्हतं अगोदर की घरामध्ये कोण कोण आहेत, पण मला ते एकदम छान सरप्राईज होतं, एवढी मोठी माणसं आपल्यासोबत आहेत ते. याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही फायनली त्या घरात पाऊल ठेवलं, पहिलं पाऊल, आणि त्यावेळेस सर्वांनी तुमचं स्वागत केलं, पाया पडले सर्व, रामकृष्ण हरी बोलले, ती फिलिंग काय होती मनामध्ये? मला खूप म्हणजे छान वाटलं की जरी ह्या लोकांना वेळ नसेल भेटत कीर्तन प्रवचन ऐकायला, पण त्यांना ती एक परंपरा माहिती आहे. तुम्ही पहा, मी घरात प्रवेश केल्यानंतर पॅडी दादा असेल किंवा घनश्याम असेल यांनी माझं दर्शन घेतलं. तर एक ते माझं दर्शन नव्हतं, ते मी ज्या ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करतो त्याचं ते दर्शन होतं. तर मला छान वाटलं की आपला रिस्पेक्ट करणारी माणसं घरामध्ये आहेत. असं ज्या लुकमध्ये, ज्या पोशाखात तुम्ही तिथे गेला, खरंच सर्वांना तो खूप जास्त भावला. कारण ती अपेक्षा नव्हती. तुम्ही जाणार हे माहिती आहे, तुम्ही आहात शोमध्ये, इथपर्यंत फायनल झालेलं, पण तुमची एंट्री अशा पद्धतीने होईल ती खूपच म्हणजे सर्वांनाच भावली. तर ते म्हणजे तुम्ही स्वतः ठरवलेलं की तुम्हाला चॅनल करणं सांगण्यात आलं किंवा कसं काय? आता मी वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे, तर एक कीर्तनकार कसा, म्हणजे त्यांनी माझे काही व्हिडिओज पाहिले होते किंवा माझे काही फोटोज पाहिले होते, तर त्यांनी अपेक्षित, म्हणजे मी एक तर आत्ता जसं मी ह्या वेशात बसलो आहे, माझा म्हणजे नॉर्मल हाच असतो, कीर्तनामध्ये मी धोतर शर्ट आणि फेटा घालत असतो, तर त्यांना तो लुक जास्त आवडला. ते म्हणले ह्या वेशामध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता हे झालं बाकीच्या सदस्यांचं. रितेश भाऊंना तुम्ही फर्स्ट टाइम भेटला शो निमित्त की याआधी भेटला? नाही, मी रितेश भाऊंसोबत एकदा फोनवर बोललो होतो. म्हणजे माझा मित्र आहे खूप चांगला, जितेंद्र जोशी, तर त्याच्यामुळे आमचा संवाद झाला होता. पण जेव्हा मला ह्या कार्यक्रमासाठी विचारण्यात आलं ना, तर माझ्यासाठी ती एक महत्त्वाची खूप गोष्ट होती की जेव्हा मला ह्या कार्यक्रमासाठी विचारण्यात आलं, तर विचारण्याच्या नंतर मी जेव्हा होकार दिला, मला अजूनही ती डेट माहिती आहे, 23 मेला मी होकार दिला या कार्यक्रमासाठी. 23 मेला आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये म्हटलं मला यायचं आहे, घरामध्ये यायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रोमो रिलीज झाला एक, तर तो प्रोमो होता रितेश भाऊ हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. तर मला खूप आनंद वाटला, कारण की आपला मराठी माणूस आहे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि माझ्या आजोबांचे खूप चांगले ऋणानुबंध होते. त्यामुळे एक ती नकळतपणे रितेश भाऊंबरोबर एक अटॅचमेंट आहे, त्याच्यामुळं ते होस्ट करत आहेत. आणि तुम्ही बघा, त्यांचं एका भूमिकेचं नाव पण माऊली आहे. परत त्यांनी आळंदी पंढरीची वारी त्यांच्या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. तर ते माऊलीमय असल्यामुळं मी माऊलींच्या गावातला आहे आणि माझ्या हातावर पण माऊली टॅटू लिहिलेला आहे, माझ्या ब्रेसलेटवर पण माऊली लिहिलेलं आहे. तर असं एक माऊलीमय वातावरण माझ्या मनामध्ये आलं, ते छान वाटलं एकदम. वा वा, मस्त. ज्यावेळेस तुम्ही घरात गेला त्यावेळेस थोडंसं तुम्हाला कुठेतरी सेट व्हायला 1-2 दिवस गेलेच असतील, कारण की नॉर्मल आता तुम्ही घरात राहता, आपल्या घरात नॉर्मल घर असतं, तिथे कसं चारी बाजूला कॅमेरे लावलेले असतात आणि त्यात वावरायचं, तर ते कसं होतं तुमच्या सर्वांसाठीच? सगळ्यांसाठीच ते सगळं बुचकळ्यात पाडणारं होतं. कारण की आम्हाला काही एपिसोड आम्ही पाहत होतो की घरात जायचं आहे तर आपल्याला आता थोडासा स्टडी करून जावं लागेल, पण ते म्हणजे
प्रत्येक वेळेस तोच पेपर येईल असं नाही ना. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या ह्याचा अभ्यास केलेला आहे त्याच गोष्टी परीक्षेत आपल्याला येतील असं नाही. तर ते सगळं बुचकळ्यात टाकणार होतं, कारण की आम्ही पण 1-1 तासाचे एपिसोड बघून गेलो होतो सगळेच. सूरजने तर पाहिला पण नव्हता तो, त्या गोष्टी पाहिलेल्या पण नव्हत्या. पण मग आतमध्ये गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या, बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. कारण की तसं आपल्यावर घरातल्या आपल्या आईवडिलांशिवाय इतकं बारीक लक्ष कोणी ठेवलेलं नसतं. आणि आपल्याला एक फ्रीडम असतो आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये, काही ना काहीतरी आपण आपल्या मनासारखं घडत. आता समजा आपण बोलतोय, बोलत असताना मला वाटलं तर नाही बोलायचं, तर मी तुम्हाला सांगू शकेल की मला नाही बोलायचं. पण एकदा त्या घरात प्रवेश केला की दरवाजा बंद, दरवाजा बंद की मग बिग बॉसनी सांगितलं की दरवाजा उघडणार. तो पण येणारे गेस्ट आतमध्ये येण्यासाठी आणि आतमधला स्पर्धक एलिमिनेशन झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी 2च वेळेस फक्त ते दरवाजा उघडतो. त्याच्यामुळं ह्याच परिघामध्ये आपल्याला राहायचं आहे, इथून पुढं 90-100 दिवस राहायचं आहे. त्यामुळं तेच एक गेल्याबरोबर बर्डन आलं होतं की आता एवढे कॅमेरे आहेत इथं आणि प्रत्येक आपला शब्द रेकॉर्ड होणार आहे. तर त्यामुळं ती गोष्ट मनामध्ये थोडीशी भीती भरणारी होतीच. पण आपण घरात ज्या वेळेस राहतो तर ठीक आहे, आता जायचं आतमध्ये हे आपल्या मनावर असतं. पण एखाद्या स्पर्धकाला, एखाद्या सदस्याला असं वाटलं की मला नाही थांबायचं, मला बाहेर यायचं, आपण येऊ शकतो? नाही येऊ शकत. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये तसं मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला स्वतःहून जर बाहेर पडायचं असेल तर ती कंडिशन्स फार मोठी आहे, कदाचित मी ती सांगू शकणार नाही किंवा कोणी अगोदर पॉडकास्टमध्ये वगैरे सांगितले असेल, पण मी नाही सांगू शकणार ती. आणि त्या कंडिशनची पूर्तता आम्ही कोणी स्पर्धक करू शकत नाही. त्याच्यामुळं असं आम्हाला बाहेर यायचं आहे म्हणून आपण येऊ शकत नाही. पण तिथं गेल्यानंतर वाटतं की आता बाहेर गेलं पाहिजे. खूपच ते टफ आहे, म्हणजे कारण की आभाळ दिसत नाही, घड्याळ नाही, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्हाला वेळ कळत नाही, घड्याळ नाही तुमच्याकडे पाहिला, तुम्हाला वाचण्यासाठी पेपर नाही, पाहण्यासाठी TV नाही, मनोरंजनासाठी हातात मोबाईल नाही, काहीच गोष्टी नाही. त्याच्यामुळं खूप टफ आहे. परत दिवसा झोपायचं नाही, दिवसा म्हणजे झोपलं तर तो कोंबडा लगेच आरवतो. त्याच्यामुळे खूप टफ आहे ते. दादा, तुम्ही वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आणि बाकीचे जे सदस्य होते तुमच्या व्यतिरिक्त, यांचं लाईफस्टाईल तुमच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, त्यांचं सगळं राहणीमान जगणं वगैरे वेगळं आहे. असं कुठे तुम्हाला वाटलं का आत गेल्यावर की तुमच्यामुळे त्यांच्यावर काही गोष्टींचे लिमिटेशन्स आहे किंवा तुमच्यासमोर वागताना काही गोष्टींना? हो, वाटत होतं मला ते. कारण की कसं एखादा तोंडातून अपशब्द बाहेर पडू नये, म्हणजे मी त्या ग्रुपमध्ये असताना एखादा अपशब्द पडू नये किंवा ह्या गोष्टींचा कसा पुढे स्क्रीनवर समजा ह्या गोष्टी दिसल्या तर काय परिणाम होतील, तर तो नकळतपणे असं एक त्यांच्यावर दबाव असायचा असं मला वाटतं की म्हणजे कोणी असं सहजपणे त्या गोष्टी मोकळं होत नव्हतं असं. पण अशा काही गोष्टी आहेत का ज्या म्हणजे गमतीशीर असतील तर तुम्ही सांगू शकता, ज्या कॅमेऱ्यात नाही दाखवलेल्या आम्हाला 1 तासाच्या एपिसोडमध्ये, पण खूप गोष्टी घडतच असतील ना तुमच्यामध्ये? खूप गोष्टी घडतात. म्हणजे तुम्हाला ते पूर्ण 1 दिवसाचं 1 तासात एडिट करून दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या घरामध्ये 16 सदस्य असतात. खूप गमती जमती घडतात खूप. आता DP दादा जर पाहिला तर DP दादा एक म्हणजे एकदम असा भारी माणूस आहे एकदम. म्हणजे त्याच्यात तो कोल्हापूरचा रांगडेपणा आहे, परत त्या मातीतला हळवेपणा पण आहे, प्रेम पण आहे. आणि त्याला असं फारसं कोणाशी असं वैर करायला आवडत नाही. म्हणजे त्यांनी घरातलं वातावरण हसतं खेळतं ठेवलं, नेहमी हसतं खेळतं वातावरण ठेवलं. म्हणजे जरी TV वर वर्षाताईंचं आणि त्याचं बोलणं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसलं असलं तरी वर्षाताईंच्या विषयीचा तो रिस्पेक्ट त्याच्या मनामध्ये असायचा. किंवा आता मला काय झालं की पहिल्या दिवशी म्हणजे मी ते DP दादालाही बोलून दाखवलं की मला असं वाटलं की आतमध्ये गेल्यानंतर पहिली तर निकी होती घरामध्ये, परत जान्हवी होती, ह्या सगळ्या म्हणजे ते सगळ्याच गोष्टी त्यांचा त्यावेळेस घरामध्ये ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस तो सगळाच पेहराव वगैरे सगळा. तर आपण ग्रामीण भागामध्ये राहणारी माणसं ना, तर त्याच सगळ्या अशा एकदम असं दडपण आलं त्या गोष्टींनी. मग आता आपल्याबरोबर आपल्यासारखा माणूस कोणी आहे की नाही असा विचार करत असतानाच DP दादा आणि सूरज घरामध्ये आले. तर त्या दोघांना बघून मला भारी वाटलं, अरे आता ही भारी माणसं आली बरं का, आपल्यातली माणसं आली. आणि DP दादांनी घरात आल्यानंतर जे वातावरण हलकं फुलकं केलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आणि माझं आणि DP दादाचं पण खूप जुळलं. मग त्या खूप गमती जमती आहेत. किंवा सूरजचं म्हणजे सूरज, आता तुम्ही तो TV वर पण ते दाखवलं की सूरजला पहिल्या दिवशी बाथरूमचा दरवाजाच उघडता येत नव्हता. तर ते एक त्याचा तो एक निरागसपणा आहे. म्हणजे तो अगदीच ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे आणि तो निरागसपणा त्याच्या त्या वागण्यातून पण दिसला. किंवा आम्हाला पहिल्याच दिवशी पाणी पण बंद केलं होतं आणि कोणता जेवण बनवण्याचं सामान पण नव्हतं. तर मग आता पाणी फक्त पिण्याचं पाणी होतं. तर आता सूरजला दात घासायचे होते. तर मग आता कसं करायचं
करायचं आणि आपण जर पाणी घेतलं तर बिग बॉस आपल्याला काहीतरी शिक्षा करतील. तर मग लगेच याने बिग बॉसची माफी मागितली की बिग बॉस सॉरी, मला पाणी पाहिजे आणि मी तुमची माफी मागतो म्हणून, नाही का. म्हणजे हा प्रसंग कसा आहे, किंवा माझ्या बाबतीतला प्रसंग की भाऊंचा धक्का त्याचं शूटिंग होतं आणि त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं होतं की व्यवस्थित तयार व्हा म्हणून, कपडे वगैरे सगळे व्यवस्थित. तर आता मला माझी थोडीशी दाढी वाढलेली होती, परत मी डोक्यांवर केस ठेवत नाही, केस वाढलेली होती. तर माझा हात आता ट्रिमर, एरवी तर मी सलूनमध्ये जाऊन करतो, पण आता तिथं ट्रिमर देण्यात आलं, पण पाठीमागचे कसे ट्रिम करायचे ना. तर मग सूरज माझ्याजवळ आला, म्हटलं दादा थांबा मी ते ट्रिम करून देतो. म्हणजे आणि ते ट्रिमर मारत असताना त्याच्या काही गमती जमती, ते विनोद हास्य खूप भारी भारी गमती आहेत. मला असं वाटतं की कलर्स मराठी चॅनेलनी आणि बिग बॉस मराठीच्या पूर्ण टीमनी मला असं वाटतं ज्या काही गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत ना, त्या गोष्टी पण परत दाखवल्या तर परत ह्याला पण TRP जास्त मिळेल. इतक्या भारी भारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. घरात गेल्यानंतर सर्वात आधी तुमची मैत्री कोणासोबत झाली की तुम्हाला वाटलं की ह्या माणसासोबत मी रोज कम्फर्टेबल आहे? घरामध्ये गेल्यानंतर पहिलं तर पॅडी दादांसोबत, कारण की पॅडी दादा एकदम पटकन मला माझे वाटले. त्याच्यानंतर मग DP दादा आला, मग जास्त अभिजित, मग ते तुम्हाला दिसलीच ना, बी टीम दिसलीच तुम्हाला ती. त्यांच्यासोबतच आमचं सगळ्यांचं जुळलं अगदी. म्हणजे आता मी जेव्हा गेट टुगेदरला घरामध्ये गेलो होतो त्यावेळेस अंकिताताई पण म्हणती प्रत्येक वेळेस आम्हाला तुमची आठवण यायची, प्रत्येक टास्कला तुमची आठवण यायची. आणि त्यावेळेस असं वाटायचं की अरे पुरुषोत्तम दादा असते तर असं बोलले असते. तर आणि मला DP दादांच्या तुम्ही मुलाखती पण पहा, DP दादा म्हणले ह्या बी टीमचा जनक म्हणजे पुरुषोत्तम दादा आहेत. म्हणजे ते बी टीम, म्हणजे ज्यावेळेस तो नॉमिनेशनचा पहिला टास्क आला त्याच्यामध्ये एकदमच एक टीम बाजूला गेली आणि एक टीम बाजूला आली. आम्हाला काही सुचत नव्हतं, टास्क लक्षातच आलं नव्हता. मग त्यावेळेस अंकिताताई असेल किंवा योगिताताई असेल, त्या फार गडबडलेल्या होत्या आणि त्या सगळा तो ॲग्रेशन पुढच्या टीमचं ते बघितलं तर आम्ही एकदम हे झालो होतो. आणि त्यावेळेस मी DP दादाला म्हटलं, DP दादा आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि आपण एकत्र येऊन आता आपल्याला इथून पुढं राहावं लागेल. तर ते DP दादा आजही सांगतात की बी टीमचे जनक म्हणजे पुरुषोत्तम दादा आहे. तर ती एक कृतज्ञता त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आणि अंकिताताई असेल, योगिताताई असेल, निखिल असेल, हे सगळे माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की घराच्या बाहेर आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत तरी देखील आम्ही एकमेकांशी बोलतोय, दररोज बोलतोय आम्ही, एकमेकांना काहीतरी मेसेज करतोय. तर सगळ्यांबरोबर त्या गोष्टी होत आहेत. एक नवीन कुटुंब तयार झालं. पण खरं तर आहे ना, तुम्ही पहिल्या आठवड्याच्या इलिमिनेशनमध्येच तुम्हाला बाहेर यावं लागलं. तर असं तुम्हाला वाटलं होतं की खरंच एवढं लवकर? नाही, नव्हतं वाटलं. पण शेवटी काय चॅनेल जे गेम आहे शेवटी, आणि फॉर्मॅट त्यांनी ह्यावेळेस चेंजही केला. मला पहिल्या एलिमिनेशन म्हणजे ॲक्च्युली इथून तुमच्या अगोदरचे सीझन जर पाहिले तर फर्स्ट वीकमध्ये एलिमिनेशन नव्हतं, पण मग त्यांनी सेकंड वीकला एलिमिनेशन नाही केलं, थर्ड वीकला 2 एलिमिनेशन केले. नाही तर फॉर्मॅट चेंज केला. वाटलं नव्हतं पण ठीक आहे झालो. पण आनंद ह्याचा आहे की 7 दिवस राहूनही लोकांच्या लक्षात मी राहिलो होते आणि सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी आदराचं स्थान आहे. नाही, खरंच आमच्या सर्वांसाठी पण ते थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं की अगदीच पहिल्याच आठवड्यामध्ये आणि पहिलेच एलिमिनेशन तुमचं. आणि घराच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस तुम्ही प्रेक्षक म्हणून बघत होतात सर्वांना, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? म्हणजे असं वाटायचं की ह्या वेळेस आपण अशा पद्धतीने, मी स्वतः त्या गेममध्ये असतो तर हे झालं. आणि माझी काय झाली गंमत की ॲक्च्युली मला तिथे गेल्यानंतर असं नाही, माझ्या डोक्यात एक विचार होता, टास्क आला की टास्क खेळायचा, टास्कमध्ये 100% द्यायचे, असा एक विचार डोक्यामध्ये होता. पण त्या आठवड्यात टास्क पण जास्त झाले नाही आणि मला हे नव्हतं माहिती की बोललं पाहिजे आपण जास्त. बरं, माझा स्वभाव असा आहे, निकी आणि तुम्ही फर्स्ट वीकमध्ये जर पाहिलं तर वर्षाताईंचं निकीचीच भांडणं जास्त दाखवली गेलेली आहेत आणि त्यांची भांडणं तशी सारखी व्हायची. म्हणजे मी म्हटलं खूप इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलं की निकी टिश्यूचा पण इश्यू करते, खूप इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगितलं. तर ते निकी अगोदर एक सीझन करून आलेली हिंदीचा, त्याच्यामुळे तिला माहिती होतं की आपण काय केल्यानंतर काय दिसणार आहोत, काय दिसणार आहेत. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, उलट ते आमच्या अंगावर यायचं. मी शेवटच्या दिवशी तिला बोललो पण, अगं तू मेंटल टॉर्चर करते म्हटलं, माणूस वेडा व्हायचा म्हटलं याच्यामुळं. आणि वर्षाताई पण म्हणजे खरंच इतकं मेंटल टॉर्चर, म्हणजे असं घाम यायचा, अरे काय चाललंय, आपण कुठे राहतोय, कोणत्या वातावरणात राहतोय. पण ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तो एक गेमचा पार्ट असतो. तर त्या गोष्टी जर मला समजल्या असत्या की नाही, आणि मी 1 तासाचा एपिसोड बघून गेलो होतो, ह्या गोष्टी जर माहिती असते की इथं आपल्याला भांडायचं आहे, इथं आपल्याला बोलायचं आहे, इथं आपण बोलल्याशिवाय दिसणार नाही, तर मी पण बोललो असतो. पण आपला काय स्वभाव, आता समजा तुम्ही आणि मी बोलतोय, तुम्ही एखादी गोष्ट चुकताय तर मी तुम्हाला एकदा समजावून सांगेल, पण परत तुम्ही समजावून सांगूनही नाही ऐकली
आणि तुम्ही दुसऱ्यांदा परत तसंच वागलात तर माझा स्वभाव नाही की मी परत तुम्हाला तीच गोष्ट सांगेल. तर माझं तसं झालं. निकिताई आणि वर्षाताई ह्या दोघी भांडत असताना मी त्यांना अनेक वेळेस सांगितलं नका तुम्ही भांडू कशाला करता, पण त्या सतत तीच गोष्ट करायची. तर मग मी दुर्लक्ष करायचो. त्याच्यामुळे मग पहिल्या आठवड्यात मला तितकंसं पोहोचता आलं नाही, असं झालं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं की यातलं कोण जिंकावं किंवा कोण जिंकणार? नाही, मी तर मला पहिल्यांदा स्ट्रॉंग कोणी विचारलं होतं रितेश भाऊंनीच. तर मी अभिजितला सांगितलं होतं की अभिजित दादा स्ट्रॉंग आहे. आणि बघा ना तुम्ही, अभिजित दादा शेवटपर्यंत आलाच ना. तर त्याच्यामुळे आणि मी जेव्हा घराच्या बाहेर आलो तेव्हा सूरजला जो भेटणारा प्रतिसाद होता संपूर्ण महाराष्ट्रातून, तो एक अलौकिक प्रतिसाद होता. आणि तो प्रतिसाद सूरजला भेटतोय ह्याच्यामधून आम्हाला सगळ्यांनाच खूप मनापासून आनंद वाटत होता, खूप मनापासून. आणि ती त्याची देवावरची जी कृपा आहे, त्याच्यावर जी देवाची कृपा आहे ती आपल्याला दिसतेच. आजही महाराष्ट्रात सूरजला आता लोक चर्चा करतात की काय म्हणजे सहानुभूतीचा खेळ झाला किंवा वगैरे तसं. पण तुम्हाला सांगतो आजच्या ह्या जगामध्ये सूरजसारखा मोकळ्या मनाचा माणूस मिळणं फार दुर्लभ आहे. बरोबर, फार कठीण आहे. त्याच्या मनात पापच नाही आहे. तुम्ही बघा, म्हणजे गणेशोत्सव झाला, गणेशोत्सवामध्ये सगळ्यांना मोदक पाठवण्यात आले बाहेरनं. तर त्यांनी पहिला मोदक कोणाला ठेवला? गणपती बाप्पाला ठेवला. आणि बाकीच्यांनी पहिला स्वतः खाल्ला. तर ही किती म्हणजे ही कृती किती आहे बघा ना. म्हणजे तुम्हाला घरामध्ये असताना काहीच मिळत नाही आपल्या आवडीचं खाणं, आणि मोदक हा सगळ्यांनाच आवडतो. तो मोदक घरामध्ये आल्याबरोबर तो तोंडात कधी जाईल आपल्या, असा विचार न करता हा गणपती बाप्पाला पहिला नैवेद्य ठेवला पाहिजे. किती कृती साधी आणि सरळ एकदम. त्याच्यामुळे तो लोकांच्या मनात घर करून गेला. किंवा त्याचं घरातलं साफ करणं असेल किंवा प्रत्येकाच्या विषयी एक रिस्पेक्टने बोललं असेल. आणि आहे ते आहे. म्हणजे तुम्ही बघा, एक टास्क होता त्याला स्विमिंग पूल पण म्हणता येत नव्हता, तो स्विमिंग पूल म्हणला. तर ह्या गोष्टी अशा एकदम अशा इथे जातात एकदम असा. तर त्या गोष्टींमुळे सूरजला जो पाठिंबा भेटला तो आम्हाला सगळ्यांनाच आणि आपल्याला सर्वांनाच आनंद आहे. आणि योगायोग बघा ना की आज 18 ऑक्टोबर आहे, आपण एपिसोड शूट करतोय, त्याच्याबद्दल बोलतोय ना. आज त्याचा वाढदिवस आहे. शुभेच्छा दिल्या तुम्ही त्याला मी आता अजून मी त्याला व्हिडिओ कॉल करणार आहे थोड्या वेळाने. पण खूप सूरजला जे यश मिळालं आहे, खूप स्ट्रगल आहे त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणजे माझ्या आत्ताही डोळ्यामध्ये पाणी येते. आई बापांच्या शिवाय जगणं खूप अवघड असतं, खूपच अवघड असतं. म्हणजे आपल्यावर खरं प्रेम करणारे आपले आईबाप असतात. कोणच नाही आपल्यावर आईबापांसारखं कोणच प्रेम करत नाही. आणि लहानपणी आईबापाचं जाणं हे त्यांनी सहन केलं आहे. आणि त्यामुळे देवाने त्याच्यावर जी कृपा केली ना ती खरंच खूप मोठी कृपा आहे. खूप स्ट्रगलमध्ये मी म्हणजे तो आतमध्ये असताना, घरामध्ये असताना मी पहिला बाहेर आलो ना त्यावेळेस मी गणेशोत्सवात त्याच्या इथे कीर्तनाला गेलो होतो. त्याची जी खोली आहे ना त्या खोलीमध्ये बसायला पण काही नाही आहे. म्हणजे घरामध्ये एक भांडं नाही आहे. जेव्हा तो काम करायचा आणि त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून त्याचं पोट भरायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये पण त्याची देवावर किती श्रद्धा आहे की आज देवाने त्याला विनर बनवलं त्या कार्यक्रमाचा. खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या सूरजला. त्याने असंच. आणि आता काही लोक म्हणतात की हे यश त्याच्या डोक्यात गेलं नाही पाहिजे. नाही जाणार कधी त्याच्या डोक्यात यश. तो आजही तुम्ही गावाला जर तुम्ही आत्ता तो गावाला आहे तुम्ही जर गेलात ना तर आजही तो चप्पल घालत नाही आहे. प्रत्येकाला भेटतोय, प्रत्येकाला. आता मी अतिशोक्ती वाटेल, आज त्याचा म्हणजे आज 18 तारखेला त्याचा वाढदिवस आहे. रात्री तो माझ्या स्वप्नात आला होता. आणि असं पडलाय आणि मी त्याला भेटायला गेलोय आणि तो माझ्याशी असं एकदम शांतपणे गप्पा मारतोय. माऊली मी फार थकलोय पण मला माझे फॅन येत आहेत ना तर ते फॅन म्हणजे माझ्यासाठी देवेत, मला सगळ्यांना भेटायचंय. इतकं चांगलं निर्मळ येतो खूपच मनात कोणाबद्दल. लोक बघा ना तुम्ही, आता लोकांनी कसा इश्यू केला की तो एकटाच गरीब आहे का, जगामध्ये इतकी लोक गरीब आहेत, मग त्यांच्याविषयी सहानुभूती नाही आहे. आणि प्रत्येकाचं प्रारब्ध असतं ना, प्रत्येकाचं काही कर्म असतं. जगात सगळे गरीब आहेत की, बऱ्यापैकी गरीब लोक आहेत. मग लगेच आता सूरजला सहानुभूती भेटली म्हणून त्यांच्या आणि ह्यांची तुलना करणं, शेवटी तुम्हाला आत्ता त्याची गरिबी त्यांनी दाखवली नाही ना, तुम्हाला ती दिसली आहे म्हणून तुम्ही आत्ता बोलताय. पण त्याच्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच खूप चांगलं घडलं. नाही खरंच. आणि सूरजला पुढील आयुष्यासाठी, भविष्यासाठी खरंच खूप खूप सर्वांकडनं शुभेच्छा. नक्की तुमच्या पॉडकास्टवर पण त्यांनी यावं, तुमच्याशी गप्पा मारावे, ते त्याला अवश्य सांगेल. नक्की. अगदी दादा, तुमच्या 2 गोष्टी ना बिग बॉस नंतर खूप जास्त फेमस झाल्या, व्हायरल झाल्या आणि सर्वांना आवडल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमची घरातली एंट्री, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. आणि बाहेर येताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने
महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला, ते पण सर्वांना खूप आवडलं. त्याबद्दल थोडंसं बोला. हां, म्हणजे आता मी एक तर मला हाच विचार होता की वारकरी संप्रदायातली लोक मला ओळखतातच. बरोबर. पुरुषोत्तमदादा पाटील नाव घेतलं तरी मला ओळखतात की बाबा हे कीर्तनकार आहेत, एका मठाचे मठाधिपती आहेत. तर माझा जाण्याचा अजून एक महत्त्वाचा उद्देश होता की यूथ जो आहे तो आपल्याशी कनेक्ट झाला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही बघा, दुर्दैव असं आहे आपल्या पुणे परिसरातील काही लोकांना ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही आहेत. तर मग माझ्यासारखा पुरुषोत्तम महाराज कधी लोकांना माहिती असणार आहे? नाही माहिती ना. मग आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी अशा एका व्यासपीठावर जाणं गरजेचं आहे की ज्या व्यासपीठाकडे लोक पाहतात, कुतूहलाने पाहतात, त्याच्यातली भांडणं असतील त्याच्यासाठी पाहतात. म्हणून मी त्या व्यासपीठाचा स्वीकार केला आणि मी तिथे गेल्यानंतर आता माझी जर्नी 7 दिवसातच संपली. तर मग इथं आल्यानंतर मला अजून पूर्णपणे व्यक्त होता आलं नाही, पण ज्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या कृपेमुळं माझी आयुष्याची वाटचाल चालू आहे, तर त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपण त्या व्यासपीठावर व्यक्त करणं फार गरजेचं आहे. म्हणून मग मी तो निघताना अतिशय म्हणजे भावूक क्षणांमध्ये मी तो जय जयकार केला आणि तो जय जयकार लोकांना फार आवडला आणि सगळ्यांनी तो जय जयकार केला आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी मला बाहेर येताना माझं दर्शनही घेतलं. हो. नक्कीच तुमच्या काहीतरी प्रत्येकासोबतच्या चांगल्या वाईट अनुभव असतील किंवा आठवणी असतील. पण आता ते बिग बॉस संपलंय, तो एक गेम होता. सो वाईट अनुभवांना उजळणी न देता मी काही व्यक्तींची नावं घेतो. तुम्हाला फक्त त्यांच्यातली चांगली गोष्ट सांगायची आहे किंवा तुमच्यासोबत ते कसे वागले किंवा ते कसे चांगले आहेत, चांगला गुण काय. तर पहिलं नाव मी सूरजच घेईल, विनर. सूरज, मी सांगितलं ना, सूरज अतिशय निर्मळ मनाचा आहे आणि माझ्यावर त्याचं खूप प्रेमळ आहे खूप. तो तुम्ही आता त्याचे आत्ता बाहेर आल्यानंतर काही इंटरव्ह्यूज जर पाहिले असतील तर तो म्हणतो माऊली म्हणजे देव माणूस आहे, माऊली म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर सूरज हा माझ्यासाठी माझा धाकटा भाऊ आहे, माझा जीवलग आहे, सखा आहे, प्रेमळ आहे खूप. वा. त्यानंतर डीपी दादा मोकळ्या मनाचा माणूस आहे, एकदम भारी माणूस आहे, एकदम लय भारी माणूस आहे एकदम. अंकिता ताई खूप समजूतदार आहे, खूप प्रेमळ आहे आणि तिला सगळ्या गोष्टी कळतात, कुठे काय करायचं, कुठे नाही करायचं. आणि सगळ्यांना तिचं एक आहे की कोणी चुकत असेल तर त्याला सांगायचं आणि ती चूक त्याच्याकडून झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्याला प्रवृत्त करायचं. खूप प्रेमळ आहे आणि खूप समजूतदार आहे. एरिना भारतीय संस्कृतीला आपलंसं करणारी समर्पित मुलगी आहे. भारतीय संस्कृती असेल, मराठी भाषा असेल, तिच्याकडून हे शिकलं पाहिजे. जे आपण आहोत मराठी भाषिक, पण हे आपल्या बोलण्यामध्ये सतत हिंदी इंग्रजी येणं, तर हे एरिनाकडनं मला असं वाटतं की आपण शिकलं पाहिजे की रशियासारख्या ठिकाणाहून येऊन मराठी भाषेला ते अतिशय गौरवाने शिकते. तर ती मस्त आहे, एकदम छान. पॅडी दादा एक अतिशय माणुसकी असलेले व्यक्तिमत्व आणि आईची माया त्या माणसाच्या स्वभावातून कळते. म्हणजे आईबाप जसं लेकरावर प्रेम करतात ना, तसं तो पॅडी दादा सगळ्यांवर प्रेम करतात, सगळ्यांवर. म्हणजे त्यांच्यासाठी कोणी असं वाईट आणि कोणी चांगलं नाही, सगळे चांगले आहेत, ही एक भूमिका आहे. आणि खूप अनुभव आहे, म्हणजे खूप समजूतदार व्यक्तिमत्व आहे ते. पण वैभव खूप छान माणूस आहे, पण घरामध्ये थोडासा वेगळ्या वातावरणामध्ये होता. पण आता त्याला आल्यानंतर बाहेर काही गोष्टी बऱ्याच कळल्यात आणि म्हणजे खरं तर खूप छान आणि खूप समजूतदार तो पण आहे. जान्हवी पण म्हणजे ॲक्च्युली खरं सांगू का, मला माझ्या त्या 7-8 दिवसाच्या जर्नीमध्ये सगळ्यांनीच खूप माझा रिस्पेक्ट केलेला आहे. आणि म्हणजे जान्हवी तर खास जेवणाची विशेष जबाबदारी तिची घरामध्ये तिच्यावर असायची. तर तिच्या हाताला खूप चव आहे हाताला तिच्या, आणि खूप छान आहे. बिग बॉस संपल्यानंतर आता सर्वच सदस्य बाहेर आले, ते सर्वांचं सगळीकडे कौतुक होतंय. तुम्ही त्यानंतर कोणाकोणाला भेटलात? मी इरिनाला भेटलो पहिल्यांदा बाहेर आल्यानंतर. म्हणजे तसं तर आम्ही आता ग्रँड फिनालेला आम्ही सगळ्यांनाच भेटलो. गेट टुगेदरचा एपिसोड होता, त्याच्यामुळे आमची सगळ्यांची भेट झाली. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आता आमचे फोनवरच सगळ्यांचे कारण की प्रत्येकजण आम्ही आल्यानंतर इतकी बिझी झालो आहोत. बाहेर आल्यानंतर एक तर इव्हेंट सगळे चालू आहेत, नवरात्र, गणेशोत्सव, आता येणारी दिवाळी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सगळे व्यस्त आहोत. तर आम्ही ठरवलं आहे आता हे सगळे काही इव्हेंट झाले की वर्षाच्या शेवटी आम्ही एकत्र कुठेतरी भेटणार आहोत. नक्कीच. बिग बॉस नंतर जसं मी बोललो आधी की सर्वांचं आयुष्य आता बदललं आहे. ज्यावेळेस तुम्ही घरात गेला होतात त्यावेळेस वेगळे होतात, तुमचं आयुष्य एक वेगळं होतं. बाहेर आल्यानंतर चेंज झालंय. हो, नक्की. तुमच्या आयुष्यात काय
नक्कीच नक्कीच बदल झाला आहे. म्हणजे आता मी समजा बाहेर कुठे गेलो तर म्हणजे अगदी सिग्नलला पण लोक माझ्यासोबत फोटो काढायला येतात. तर हा फेम मिळाला आहे आणि खूप आदर वाढला आहे लोकांच्या मनात माझ्याविषयी. जाणून घेतात, मला येऊन बोलतात. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जर गेलो तर यूथ विशेष करून ज्याच्यासाठी मी आतमध्ये घरामध्ये गेलो होतो, तर यूथ येऊन भेटतोय मला, माझ्या सोशल मीडियावर DM करतो, दादा आम्हाला भेटायचं आहे. बऱ्याच गोष्टी सध्या यूथ हा अतिशय स्ट्रेसमध्ये आहे. त्याला काय करावं आणि काही नाही करावं हे सुचत नाही. मला जर तुम्ही बघितलं तर मला सोशल मीडियावर फॉलो करणारा 25 ते 35 ह्या वयोगटातला वर्ग आहे. तर मग ती मला खास करून भेटतात, फोन करतात, बोलतात माझ्याशी, दादा आम्ही तुम्हाला बिग बॉसमध्ये बघितलं आणि तुमचा एकंदरीत तिथला जो काय वावर होता तो आम्हाला फार भावला आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या ह्या गोष्टींना आम्ही फेस करतो आहे आत्ता. तर आम्हाला दादा ह्याच्यातून तुम्हाला काही मार्ग देता येत असतील तर द्या. तर खूप खूप मुलं आहेत अशी की ज्यांच्यासोबत मी आता संवाद साधतो आहे. तर त्या गोष्टी घडत आहेत आता. वा. आता हे सर्व झालं बिग बॉसबद्दल, पण दादा मी आज इथे येण्यापूर्वी पण आहे ना तुमच्या बऱ्याचशा मुलाखती बघितल्या, ऐकल्या. त्यातली एक मुलाखत अशी होती आणि त्यातलं एक वाक्य होतं ते मला खरंच खूप जास्त आवडलं. ते असं होतं की माणसाच्या भूतकाळाचा विचार आणि भविष्यकाळाची चिंता हे माणसाचं वर्तमान खराब करतं. थोडक्यात तुम्ही त्याबद्दल थोडंसं. हो, अगदीच बरोबर आहे ना, की देवाने, मी तर सांगतो की देवाने आपण सगळ्या गोष्टी आपण पैसे देऊन घेतलेल्या आहेत. म्हणजे आता असं तुमचा हा आयपॅड आहे तर तुम्हाला कोणी हा फुकट दिलेला नाही. बरोबर. तुम्ही त्याला पैसे दिलेत तर तुम्ही त्याची किती काळजी करता. तो हातातून पडू नये किंवा त्याच्यावर स्क्रॅचेस येऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेता ना. का काळजी घेता? कारण की त्याला तुम्ही काय दिलेले आहेत? पैसे दिलेले आहेत, किंमत मोजलेली आहे. पण देवाने आपल्याला फुकट हे मानवी जीवन दिलेलं आहे. तर हे मानवी जीवन फुकट दिले म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही आहे. बघा ना, गेलेला क्षण परत येणार आहे का? नाही घेणार. सगळं अस्थिर आहे माणसाचं जीवन. आद्य शंकराचार्य म्हणतात, अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्रदारश्च धर्मकीर्ती द्वयोस्थिरा. जीवन माणसाचं अस्थिर आहे. मग ह्या इतक्या अस्थिर जीवनामध्ये आपण जो क्षण आत्ता आहे तो क्षण आनंदात घालवण्याच्या ऐवजी भूतकाळात काहीतरी घडलेलं आहे आणि भूतकाळात घडलेलं आठवून परत भविष्याची चिंता करत आपला आत्ता हातातलं वर्तमान. आणि हेच झालंय म्हणजे सगळ्या म्हणजे तुमच्या माझ्या चेहऱ्यावर स्ट्रेस असेल ना तर ह्याच एका गोष्टीमुळे. म्हणजे अगदी आता तुम्हाला बघा, आपण हा पॉडकास्ट शूट करतोय तर आता कुठंतरी तुमच्या माइंडमध्ये असं चाललंय, आता हा पॉडकास्ट आपण एडिट कधी करायचा, कुठंतरी चाललंय ते. आता हा पॉडकास्ट आपण कधी ह्याचा टीझर कधी करायचा, हा कधी आपण अपलोड कधी करायचा, हे कुठंतरी असं चाललेलं असतं. म्हणजे आपण आत्ता प्रेझेंटमध्ये आहोत पण एकतर पास्ट किंवा फ्युचरचा आपण विचार करतो आणि हातातला जो क्षण आहे. तर मला असं वाटतं की माणसाने आहे त्या क्षणामध्ये जगलं पाहिजे. भूतकाळ आणि भविष्यकाळ शब्द कसे आहेत बघा ना. भूतकाळ या शब्दामध्ये भूत आहे, भविष्यकाळ शब्दामध्ये विष आहे. भूत आणि विष समाधान देत नाहीत. मग तुम्हाला आनंद घ्यायचा तर वर्तमानात मान आहे, वर्तमानात जगलं पाहिजे. खूप गोष्टी अशा असतात की ज्या घडून गेलेल्या असतात त्या आपल्याला आयुष्यभर मनाला टोचणी देत असतात आणि खूप काय अशा गोष्टी पुढं मला सांगा ना, आता पुढच्या क्षणाला काय घडेल आपल्याला माहिती नाही. मग काय आपण त्याचा विचार करत बसायचा. तर मला असं वाटतं की आनंदाचं एकच गमक आहे, आत्ताच्या क्षणामध्ये जगून गेलं. नाही, बरोबर आहे. खरं तर खूप जास्त मजा आली आज तुमच्यासोबत गप्पा मारताना. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहे. वेळेअभावी आपण इथे थांबूया. मला खूप छान वाटलं की तुम्ही हे सगळं करताय. म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय करत असताना लोकांपर्यंत कलाकारांचे गुण जावेत आणि कलाकार व्यक्त व्हावेत याच्यासाठी तुम्ही खूप छान व्यासपीठ तयार केलं आहे. तुमच्या मनापासून धन्यवाद की आम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी तुम्ही एक व्यासपीठ तयार झालंय. धन्यवाद. जसं मी पण आले तुम्हाला बोललो ना की तुम्हाला खरं तर आता सगळीकडेच एक मॉडर्न कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं आणि तुमचे जे युथबद्दलचे तुम्हाला वाटतं की काय बदल व्हावेत आणि त्यातलंच एक बदल मी आत्ता सांगितलं की आम्ही सर्व जरी या क्षेत्रात असलो तरी वारी ही जी आहे एक 4-5 वर्षांपूर्वी आधी वारीमध्ये यूथ वर्ग कोणी नव्हता. जसं सोशल मीडिया आलं, इन्फ्लुएन्सिंग आलं, रील्स वगैरे आले, या गोष्टीच्या निमित्तानं का होईना यूथ हा वारीमध्ये येतोय. दरवर्षी वारीची आम्ही स्वतः वाट बघतो आणि मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला सोशल मीडियावर बघतो, मग तुम्हाला समोर भेटायचं होतं, ते अशा निमित्ताने भेटलो. तर खरंच छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि नक्कीच पुढे कधीतरी मी तुमचा परत एकदा वेळ घेईल आणि आपण छान छान विषयांवर खरंच गप्पा मारू. खूप छान वाटलं आणि तुमच्या ह्या गोष्टीसाठी, ह्या पॉडकास्टसाठी, इथून पुढच्या सगळ्या पॉडकास्टसाठी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. नक्की. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय.